तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना हे जे इडलीचं बॅटर आहे ना ते काढून घेतलेलं आहे. पण आता ना कसं मागच्या महिन्यात मे महिन्यात वगैरे इडलीचं बॅटर भिजवलं ना तर लगेचच असं फ्लफी होऊन येत होतं. पण आता पावसाळा लागल्यामुळे फ्लफी व्हायला वेळ लागते. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहेत माझे. तसे ज्या दिवशी यांना सुट्टी असते त्या दिवशी सकाळीच कामं आवरून होते, पण परत पसारा निघते. तर ते परतचे सुद्धा कामं आवरून झालेले आहे. आज सोफ्याचे कवर आहे ते धुवायला टाकली होती, तर घडी करून घ्यायचे आहे. म्हटलं व्हिडिओसुद्धा स्टार्ट करून घ्यावं. आणि आज प्रिशाला आणि प्रिशाच्या डॅडीला सुट्टी आहे. तर इकडची फ्रेम तुम्हाला दिसत असेल, त्याचा एक नट केलेला आहे, तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे मला. आणि मला म्हणायचं आहे की आता मी हे घडी करून घेणार. आणि यांनी मटण आणायला गेलेले आहे. मी भाकर आणि भात घरी करणार आहे, तर यांनी मटणची भाजी बनवून घेऊन येणार आहे हॉटेलमधनं. तर भरपूर दिवसातनं मटण खात आहे आणि भरपूर दिवसातनं बनवूनसुद्धा आणत आहे. तर तेच मी तुम्हाला दाखवते सुद्धा, छोटंसं रुटीन शेअर करते. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मी ना हे जे सोफ्यावरची कवर आहे ना ते तर 8 दिवसाला धुत असते. आता पावसाळा लागलेला आहे, तरी पण धुते. मशीनमधले जे कवर आहे ना ते लवकर वाळून जाते. थोडी जर धुवून निघाली ना तरी पण वाळून जाते. आणि आता एकदम अशी झळ अशी लागलेली नाही आहे, पावसाची जी झळ असते ना त्या टाईप नाही लागलेली आहे. म्हणून मग मी धुत असते. 8 दिवसालाच मला हे जे सोफ्यावरचे कवर आणि बेडवरचे जे बेडशीट वगैरे आहे, पिलो कवर आहे, ते सगळं ना म्हणजे सवय झाल्यासारखीच आहे ना. मी 8 दिवसालाच धुत असते. प्रिशा लहान होती तेव्हा तर 2-3 दिवसाला, कारण ती एवढी खराब करत होती जेवण वगैरे करून. आता ते ती म्हणजे खराब नाही करत ती, तरी पण मी 8 दिवसाला धुते. छान फ्रेश वाटते मस्तपैकी, म्हणून मी धुत असते. तर हे कवर फ्री करून झाल्यानंतर मी हात्र टाकून घेतलेला आहे. भाकरी करून घ्यायची आहे मला. त्यांनी बोलले की मी जेव्हा निघते तेव्हा तुला कॉल करते आणि मग तू भाकरी करायला तयारीला, म्हणजे गरम गरम भाकरनं छान वाटते खायला. म्हणून मग यांचं जेव्हा कॉल येईल तेव्हा मी भाकर करायला लागते. तर एकदा मी परत ना छान भाकरी घेतलेली आहे, मस्तपैकी घरं क्लीन करून घेतलेली आहे. छान सकाळी सगळे काम झाले होते. पण प्रिशा उठली होती ना, म्हणजे एकदम सकाळी 7-7:30 वाजता झाली, कारण मी सकाळी सुटली होती. त्याच्यामुळे मग परत घेऊन परत व्यवस्थित करून घेतली होती. इकडे चालू आहे गाडी चालवणं. हे बघा, हे सगळं ना मस्तपैकी व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. आणि वाजलेले आहे किती, 1 वाजलेला आहे. बघा, हे भाकरीचं पीठ आहे, तयारी थोडीशी करून घेतलेली आहे. आणि ते भात ना थोडंसं जास्तच झालेलं आहे. आणि हे उन्हाने ठेवलेलं आहे, म्हणजे जे भाकर करते ना त्याचं. ईशाना आज मस्तपैकी ना केस वगैरे. फ्रेंड्स, यांना मी कॉल केले ना आत्ता, तर त्यांना यायला ना थोडा वेळ होते. तर मी मशीनमध्ये कपडे लावले होते, तर ते झालेले आहे, तर ते मी वाळू टाकून घेते आता. ओय ओके. तर चल, इथे बघा फ्रेंड्स, ह्यांचा कॉल आला होता की येत आहे म्हणून. तर मी आता भाकरीचं मस्त उन्हाने ठेवून घेतलेलं आहे, भाकरी करते. मागे मी इडलीचं भिजवून घेतलेलं आहे, उद्याला इडली करणार आहे मी. तर चला मग मी मस्तपैकी भाकरी करून घेते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. तो व्हिडिओ इथे बघा फ्रेंड्स, आमचं ना मगाशी जेवण वगैरे झालं होतं, तर ते शूट घ्यायचं राहूनच गेलं, कारण की एवढं लेट झालं होतं जेवायला ना खूप जास्त. तर माहिती आहे का, आता एका काकूचा ना बड्डे आहे, तर त्या बड्डेला आम्ही जात आहे. म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन, जसं माझा बड्डे मागे झाला ना तसंच. तर मला आता ताईचा फोन आला होता, तर चलते का म्हणून म्हटलं चला. तर दाखवते मी, छोटं मोठं सेलिब्रेशन आहे ते. आणि आम्हालासुद्धा आले. प्रिशा झोपून आहे, प्रिशा आणि प्रिशाचा डॅडी. तर मी मस्त सिम्पल असा टॉप वेअर घेतली आहे, बाहेरचं दाखवते तुम्हाला.
तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच बाहेर म्हणजे बाहेरून आली होती, बाहेर गेलो होतो ना, तर प्रिशा उठून होती. तर मग मला यांचा कॉल आला तर मी लगेच वापस आली. तर चला मग आता मी इडलीचं भिजवलं ना, ते मला इडलीचं काढून घ्यायचं आहे. आणि आज संध्याकाळी जेवणामध्ये विशेष असं काही नाही करत, साधंच करते. त्याच्या आधी इडलीचं मला काढायचं आहे, तर ते काढून घेते आणि नंतर बोलते. आभाळ एवढं जास्त आलं ना, खूप जास्त आलं, पण पाऊस काही. फ्रेंड्स तुम्हाला तर सांगू का, आज ना आमची मावशीच आली नाही, भांडे तसेच पडणं आहे बघा. रॅकवरती एक भांडं नाही आहे. आणि मी आत्ता येऊन बघली तर मावशी आलीच नाही. मला त्या बोलल्या होत्या की शुक्रवारला येईल म्हणून, शुक्रवारला येईल म्हणून, पण आलं नाही. दाखवते तुम्हाला बघ. ओ माय गॉड, ये कितने सारे बर्तन बघले असं, एवढे सारे भांडे आहे. आता मला ना भांडे घासून घ्यायला लागते, कारण मी आत्तापर्यंत वाट बघली, मावशी काही आल्याच नाही. मग आता मी भांडे घासून घेते. आणि इडलीचं सुद्धा काढायचं आहे. तर प्रिशासुद्धा आत्ता सुटली होती. आणि डाससुद्धा एवढे झाले ना, खूपच जास्त झाले. पावसाचे डास ना खूप जास्त झालेले आहे. ही अगरबत्ती आहे, ते लावत असते. तर भरपूर जण म्हणतात की ही अगरबत्ती चांगली नाही म्हणून, पण मच्छरांना लगेचच मरून जाते ह्या अगरबत्तीने. तर बघा, आज स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही आहे. तर सगळ्यात आधी तर मी भांडे घासून घेते आणि इडलीचं सुद्धा काढायचं आहे मला. अगरबत्ती लावते मी. मावशी 2, 3, 4 दिवस होते, अचानक 4 दिवस होते, आलीच नाही मावशी. तर मला घासून घ्यावं लागते. का लगाऊ, कुठे लावू? इडलीचं ना मी सकाळीच भिजवून ठेवली होती. तर याच्यामध्ये थोडेसे पोहे टाकून घेते मी. छान टेस्ट म्हणजे फ्लफी होते इडली. पावसाळा लागल्यामुळे फ्लफी खायला वेळ लागते. तर मी काय करते माहिती आहे का, याच्यामध्ये ना हे जे घट्ट बॅटर आहे, तर याला पातळ करण्यासाठी थोडंसं ना गरम पाणी टाकत असते. आणि एका भांड्यामध्ये सुद्धा गरम पाण्यामध्येच ना ठेवून घेत असते. तर मग त्याच्याने लवकर फ्लफी होऊन जाते. तर थोडं गरम पाणी ठेवते, आधीच ठेवून घेते, पण मला आठवण नाही त्याच्यामुळे आठवण. तर इडलीचं सुद्धा काढून घेतलेलं आहे. थेंब 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 पाऊस चालू आहे. आभाळ खूप जास्त आहे, पण पाऊस असं एकदम जसं आभाळ आहे तसं येत नाही आहे. थोडं 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 येत आहे. तर यावेळी एवढे सारे भांडे आहे ना घासायचे खूप जास्त. मावशी म्हणत होत्या की आज येणार, तर मग भांडी ना मी 6 वाजेपर्यंत तशीच ठेवत असते. म्हणजे 6 वाजेपर्यंत मावशी येत असते. पण या आज ना आल्याच नाही त्या. म्हणून मला ते खूप सारे भांडे आहेत, ते भांडीसुद्धा घासून घ्यायचे आहे. त्याच्या आधी हे करून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते. पाणी गरम होतपर्यंत याच्यामध्ये मी थोडासा सोडा टाकून घेते. हा सोडा तुम्ही आणले कशाला? हो का, मला वाटलं मी गावी गेले तेव्हा झाली. तिला फोन आहे म्हणून थोडासा ना सोडा टाकून घेते. कोणी कोणी ना टाकत नाही सोडा, पण मी टाकते एकदम थोडासा, कारण की मस्त फ्लफी होते. प्रिशा, बाहर देखो बेटा, बारिश हो रही है. रात्रीच्या वेळेस ना भांडे घासायला एवढं जीवावर येते, खूप जास्त जीवावर येते, पण भांडे घरात एक पण नाही आहे. त्याच्यामुळे घासूनच उद्या सकाळी वापरायला काहीच नाही लागणार. त्याच्यामुळे थोडंसं ना गरम पाणी ठेवलं आहे, कोमट कोमट.
याच्यामध्ये टाकून देते मी. गुड्डूजी ते गुलाबी टोपल्यामध्ये पाणी लावा. गरम पाणी नाही, भांडी घासावी. हे झालेलं आहे, याचं झाकण धुवायला आहे. तोपर्यंत मी इथे ताटच प्लेट ठेवून घेतली तर चला मी आता भांडे घासते आणि तुम्हाला नंतर बोलते. तर नवीनच ड्रेस घालणार आहे, तसेच भांडे घासले ते जाऊ चेंज. अच्छा चल के आना 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 मतलब कल आते बाहेरनं पाऊस चालू आहे थोडा थोडा. आमच्या प्रिशाचा धिंगाणा खालती बघा. आभाळ बघा किती सारा आलेला आहे, पण पाऊस एवढं.